आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या हत्येविषयी केलेल्या विधानामुळे प्रचंड गदारोळ माजला असून या विधानावर काँग्रेस पक्षाने हे वडेट्टीवार यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात झटकले आहे। मुळात हू किल्ड हेमंत करकरे या पुस्तकातील विधानावरून वडेट्टीवार यांनी हे भाष्य केले होते। प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेल्या पत्नीने प्रियकर व त्याच्या 3 मित्रांच्या साथीने आपल्या पतीला यमसदनी धाडले। यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच पत्नीने या प्रकरणाची कबुली दिली। पोलिसांनी पत्नी, प्रियकर आणि त्याच्या 3 साथीदारांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू विरोधी मोहीम सुरू असून जागोजागी अवैध तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे। भद्रावती येथे आशिष वाकडे यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकत 1,73,000 रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे। त्याचा साथीदार अमोल गेडकर यालाही अटक करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे राजकीय आशीर्वादाने अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने रेतीची तस्करी सुरू होती। या संबंधीची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना होती, परंतु कारवाई होत नव्हती। अखेर चंद्रपूर पोलिसांनी ॲक्शन प्लॅन आखत ब्रह्मपुरी येथील रेती घाटावर 6 ट्रॅक्टर जप्त केले। या कारवाईने रेती तस्कर धास्तावले असून राजकीय आश्रय मिळवण्याची धडपड करीत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील टिपागड जंगलात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी 6 प्रेशर कुकरमध्ये स्फोटक सामग्री दडवून ठेवली होती। यामध्ये स्फोटक सामग्री आणि प्लास्टिक पिशवीतील गन पावडर जवानांनी विशेष मोहीम राबवून हस्तगत केलाय। सिंदेवाई तालुक्यातील रत्नापूर येथे रात्री जेवण केल्यानंतर शतपावली करण्यास निघालेल्या 60 वर्षीय महिलेला एका दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिली। या धडकेत त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे। अधिक तपास पोलीस करीत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील तापमान सातत्याने वाढत असून यामुळे उष्माघाताची शक्यता बळावली आहे। देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे उष्माघाताने एका इस्माचा बळी घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। गोपीनाथ निमकर राहणार कोरेगाव असे मृतक इस्माचे नाव आहे। यापूर्वी देसाईगंज तालुक्यात 2 व्यक्तींचा उष्माघातामुळे जीव गेल्याने जिल्ह्यात उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या 3 झाली आहे। जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची इच्छा झालेल्या युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना मूल येथे उघडकीस आली। प्रज्योत गेडाम हा आपल्या 2 मित्रांसोबत दुचाकी वाहनाने मूल येथे आला असता एका ट्रकने त्याला जोरदार धडक दिली। त्यात प्रज्योत गेडाम याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान आता 44 अंशापुढे पोहोचले असून रस्ते ओस पडले आहे। कूलर सुद्धा गारवा देण्यात कमी पडला असून आता वातानुकूलित सेवेचाच पर्याय नागरिकांसमोर पडला आहे। परंतु अशाही उकाड्यात मजूर वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतः या उष्णतेत भाजून घेताना दिसत आहे। गुगू शहरात एका घरी सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून नष्ट झाल्याची घटना उघडकीस आली। शिवाजीनगर येथील कुंटेवार यांच्या घरी ही घटना घडली। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।